नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या गृहिणी स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या लिपिक, चालक, शिपाई व हमाल या पदाकरता परीक्षाभिमुख अशी संपूर्ण TCS पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची अतिसंभाव्य प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र तसेच चालू घडामोडी अशा सर्व बाबीवर प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत। यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभावना आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, एक लाईक करायला विसरू नका। सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्याचे तुम्हाला विचारलेले आहे बघा, धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, देवेंद्र कुमार उपाध्याय आणि TS शिवम असे तुम्हाला काय दिलेले पर्याय दिलेले। योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला द्यायचे। तरी विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर मला कमेंटमध्ये देत चला। बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर त्याचे योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा, पर्याय नंबर 2 न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे सध्याचे काय आहे? मुख्य न्यायाधीश आहेत। 5 सप्टेंबर 2025 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी काय केली आहे? शपथ घेतलेली आहे। आणि यांच्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोण होते? तर आलोक आराध्य हे या ठिकाणी कार्यरत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। जागतिक कर्करोग दिन तुम्हाला विचारलेला आहे बघा, कधी साजरा केला जातो? 1 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी असे पर्याय तुमच्या समोर आहे। आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? द्यायचं आहे। तर काय योग्य उत्तर असेल याचं? जागतिक कर्करोग दिन हा पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। काय तर 4 फेब्रुवारी हा जो दिन आहे हा काय आहे? जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात कधीपासून झालेली असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर त्याची सुरुवात झाली बघा, इसवी सन 2000 मध्ये सुरुवात झाली। याचं कारण काय होतं? तर कर्करोगाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नांना चालना देणे। आता भारतीय कर्करोग जागरूकता दिवस असा जर प्रश्न तुम्हाला आला तर तो वेगळा आहे। काय 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो। काय भारतात राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, परंतु जागतिक कर्करोग दिन म्हणलं तर 4 फेब्रुवारीच आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5 मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते? कोणता देश आहे की ज्यांनी सर्वात आधी व्यापारी संबंध भारताशी प्रस्थापित केलेले? बघा, इंग्लंड, हॉलंड, पोर्तुगाल, फ्रान्स। 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे। कोणता देश आहे की ज्यांनी सगळ्यात आधी भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले? तर तो देश आहे बघा, पोर्तुगाल। पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। बघा, 1498 मध्ये वास्को दी गामा भारतात आला होता, म्हणून पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन व्यापारी ठरलेले। पुढचा प्रश्न आपण बघूया, जंक ईमेल याला काय म्हणतात? बघा, पर्याय काय दिलेले तुम्हाला? फसवणूक दिलेलं आहे, स्मूल दिलेलं आहे, स्विफ्टर क्रिप्ट दिलेलं आहे आणि स्पॅम दिलेलं आहे। तर जंक ईमेलला काय म्हणतात? काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 स्पॅम असं म्हणतात। आता ही फसवणूक कशाला म्हणतात? स्मूल हे कशाला म्हणतात? त्यानंतर स्विफ्टर स्क्रिप्ट कशाला म्हणतात? हे आपण थोडक्यामध्ये बघूया। जंक ईमेलला स्पॅम म्हणतात। हे अवांछित किंवा जाहिरातीच्या ईमेल्सना संबोधले जाते, जे मोठ्या प्रमाणात पाठवले जातात। त्यानंतर दुसरा पर्याय आहे फसवणूक। हे काय आहे? फसवणूक किंवा स्पॅमला सूचित करते की जे स्पॅमचा भाग असू शकते परंतु स्पॅम नाही, म्हणजे समान नाही।
त्याच्यानंतर तिसरा पर्याय तुम्हाला स्मूल, हे मेल स्मूलला संदर्भित करते जे प्रतीक्षा करणाऱ्या ईमेलसाठी वापरले जाते. आणि शेवटचा पर्याय आहे स्विफर स्क्रिप्ट, हे नेटवर्क ट्रॅफिक विश्लेषणासाठी स्निफर स्क्रिप्ट हे वापरलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही? बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नसलेलं जीवनसत्व तुम्हाला विचारलेले, पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, थायमिन आहे, रेटिनॉल आहे, फॉलिक ॲसिड आहे आणि रायबोफ्लेविया आहे. काय उत्तर असेल याचं? बघा, कोणतं जीवनसत्व आहे की जे बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, रेटिनॉल. हे जे जीवनसत्व आहे हे बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही. रेटिनॉल हे जीवनसत्व याचे रासायनिक नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतामध्ये जर घटना दुरुस्ती करायची तर तिचे अधिकार कोणाला असतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा, पर्याय तुम्हाला दिलेले आहे भारतातील जनता, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, सर्वोच्च न्यायालय. आणि कायदे मंडळालाच काय संसद असं म्हटलं जातं. घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं असेल. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, संसद. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे. कलम 368 नुसार संसदेला भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार दिलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कलमानुसार संसदेला भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले? तर कलम 368. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? बघा, पर्याय पहा काय? सरोजिनी नायडू, शेंद्री पॉल, सुचेता कृपलानी, राजकुमारी अमृता कौर. काय उत्तर असेल? स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? त्या होत्या बघा राजकुमारी अमृता कौर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. राजकुमारी अमृता कौर स्वतंत्र भारतातील पहिल्या आरोग्यमंत्री होत्या आणि त्यांनी काय सलग 10 वर्षे हे पद भूषविलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा कन्सेप्ट आहे सरोजिनी नायडू. तर ह्या काय होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? तर उत्तर प्रदेशाच्या होत्या. कधी होत्या असं जर विचारलं तर 1947 ते 1949 या दरम्यान या सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल राहिलेल्या. त्यानंतर सुचेता कृपलानी, तर या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. कोणत्या राज्याच्या होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या. आणि कधी होत्या असं जर विचारलं तर 1963 तर 1967 या काळामध्ये सुचेता कृपलानी भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशाच्या होत्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. कांदा संशोधन केंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? बघा, गंगापूर, भगूर, मालेगाव, निफाड. काय योग्य उत्तर येईल याचं? याचं योग्य उत्तर येतं पर्याय नंबर 4, निफाड या ठिकाणी. मग आता गंगापूर या ठिकाणी काय आहे, भगूर या ठिकाणी काय आहे, मालेगाव या ठिकाणी काय आहे, हेही तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. बघा, गंगापूरला काय आहे? गंगापूर या ठिकाणी गोदावरी नदीवरील धरणासाठी प्रसिद्ध आहे. कोणतं धरण? मातीचं धरण नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि त्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र नाही आहे. आता भगूर काय आहे? तर हे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान आहे. त्यानंतर मालेगाव कापड उद्योग व शहर म्हणून ओळखलं जातं. कृषी संशोधन तिथं नाही. त्यानंतर निफाड या ठिकाणी काय? कांदा उत्पादन क्षेत्र प्रसिद्ध आहे, संशोधन केंद्र. तसेच कुंदेवाडी या ठिकाणी काय? गहू संशोधन सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते? अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश कोण आहे? भाग्यश्री मुजुमदार, दीपा आंबेकर, सविता देशपांडे, राजश्री गोखले. कोण आहे? योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर 2, दीपा आंबेकर. ह्या कोण आहेत? अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून यांना ओळखलं जातं. तर दीपा आंबेकर ह्या न्यूयॉर्कच्या फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या आहे. कोणत्या सालामध्ये? तर 2018 मध्ये. हे सुद्धा लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? पर्याय पाका दिलेले: मुळा नदी, नर्मदा नदी, गोदावरी नदी, तापी नदी. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, नर्मदा या नदीच्या किनारी आहे. बघा, बाजीराव पेशवेचे निधन 1740 मध्ये मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी या गावाजवळ झाले, जे नर्मदा नदीच्या तीरावर आहे. आणि तिथेच त्यांची काय
समाधी बांधली गेलेली आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? IMP प्रश्न आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिर त्याची स्थापत्य शैली तुम्हाला विचारलेली बघा. नागर शैली, द्रविड शैली, त्यानंतर बेसर शैली आणि गांधार शैली. तर कोणत्या शैलीचं उदाहरण आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर? तर योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1, नागर शैली या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे. कोणार्क सूर्य मंदिर हे ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोणार्क सूर्य मंदिर हे कोण्या राज्यामध्ये येतं? तर ते ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. आणि नागर शैली ही शैली काय आहे? उत्तर भारतातील शैली आहे. आणि पुन्हा या मंदिराचा आकार कसा आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे जे सूर्य मंदिर आहे तर हे रथाच्या आकारासारखं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते? दुसरी जी गोलमेज परिषद झाली हिच्यामध्ये उपस्थित असणारे कवी कोण आहेत? त्यांचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलेले. पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले. फैज अहमद फैज, मोहम्मद इक्बाल, रवींद्रनाथ टागोर आणि कवी प्रदीप. यापैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, मोहम्मद इक्बाल. दुसऱ्या गोलमेज परिषदेत, आणि दुसरी गोलमेज परिषद कधी झालेली आहे? 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या कालावधीमध्ये काय दुसरी गोलमेज परिषद झालेली आहे. त्यामध्ये मोहम्मद इक्बाल हे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी सोबत सहभागी झालेले होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालये आहेत? बघा पर्याय काय दिल्ली 29, 28, 25, 21. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 1. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाची संख्या किती आहे? तर 29 आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, कारण या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न आपण टाकलेले ह्यामधूनच परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.